नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनेल आपले सर्वांचे स्वागत आहे। एक गोष्ट न समजण्यासारखी आहे, जर दीपके महाराष्ट्रातील सरकारी शाळांची पोलखोल करत आहे तर अंधभक्तांना त्याचा त्रास का होत आहे। भक्तांच्या मते दीपके अमेरिकाचा एजंट आहे, आपचा कार्यकर्ता आहे, अजून काय तर तो फक्त भाजप शासित राज्यावरच बोलतोय। अजून कहर म्हणजे त्याला बाहेर देशातून फंडिंग येत आहे महाराष्ट्राची बदनामी करायला। बरं, आपण हे सगळे मान्य करू की जे भक्त बोलत आहेत सगळे सत्य आहे, पण त्याने तो जे बोलतोय किंवा दाखवतोय ते खोटं कसं ठरू शकते। पडलेल्या भिंती, खराब टॉयलेट, दारू पिऊन झोपलेले मुख्याध्यापक, निकृष्ट दर्जाचे मध्यान्ह भोजन, शाळेत जाणारे रस्त्यांची दुरावस्था, हे तर सत्य आहे का? मग भले तो अमेरिकाचा एजंट असेना, पण त्रास तर महाराष्ट्रातील सामान्य लोकांच्या पोराबाळांना होत आहे ना। त्यातही मराठी भक्त किती मूर्ख असतील, बोलतात दुसऱ्या राज्यातील परिस्थितीवर बोल। अरे चोंग्यानो, तो महाराष्ट्राचा मराठी माणूस आहे, तो त्याच्या राज्यातील समस्यावर बोलले आणि तो प्रश्न राज्यकर्त्यांना विचारतोय, ज्यांची मुलं चांगल्या शाळेत शिकत आहेत, परदेशात राहत आहेत, चांगल्या गाड्यांमधून फिरत आहेत। त्रास हा तुमच्या आमच्या पोरांना होत आहे, त्यावर विचार करायचं सोडून राजकीय बापाची तळी कशाला उचलत आहेत। कदाचित भक्त अनपढ़ रहेगा इंडिया तो अंधभाग बनेगा इंडिया या मोहिमेवर काम करत आहेत, म्हणूनच 12 वर्षात तब्बल 10 लाख सरकारी शाळा देशभरात बंद झाल्या आहेत। शिक्षण भेटलं तर पोरं सुधरतील, मग कार्यकर्ते कुठून तयार होतील? विचार सामान्यांचे महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा।